त्या दिवशी मी आईला म्हणालो, आई आज आपण चायनीज ऑर्डर करूया. आई म्हणाली, नाही नाही, मी घरात पौष्टिक मेथीची भाजी आणि भाकरी बनवते. आता आला टीव्हीचा रिमोट म्हणजे आमच्या घरातील न्यूक्लिअर बॉम्बचा पासवर्ड. तो कोणाकडे राहणार याच्यावर आमच्या घरात तिसरं महायुद्ध. आता टीव्ही चुकून तरी आम्हाला टीव्ही भेटला आणि आम्ही मॅच नाही कार्टून बघत असेल तर परत बाबा येऊन बोलतात, अरे बातम्या लाव, देशात काय चाललंय ते कबुडे. आता बाबांना तुम्ही सांगणार की देशात काय चाललंय याच्यापेक्षा मॅच मध्ये पुढं काय होते किंवा कार्टून मध्ये पुढं काय होते हे माझ्यासाठी किती गंभीर आहे. आता तेच होला. आता आपले कपडे, आता आपण मोठी झालो आहोत, आपल्याला फॅशन करायला आवडती, कूल टी शर्ट घालायला आवडतात, पण नाही बाहेर गेलं की मम्मीचे थेट नजर त्या साध्या असू द्या 2 वर्ष टिकणारा सही कपड्यांवर. आणि जर का मी कुठला कूल फॅशनेबल टी शर्ट त्यांना दाखवला तर संवाद चालू होतो, आणि किती महाग कपडे आणि काय फाटकी कपडे घालतो, कार्टून दिवशी कार्टून. आता त्यांना पण सांगणार की माझे मित्र पण असेच कपडे घालतात. आता आपल्याला पण ग्रुपमध्ये कूल दिसायला आवडतं ना, त्यात काय चुकी. चला कपड्यांचं सोडा, बाहेर फिरायला जायचं काय. बाहेर फिरायला रविवारी सुट्टी असती आणि आमच्या मनात खूप सारे प्लॅन असतात. मित्रांबरोबर मैदानात जाऊन क्रिकेट खेळायचं, मित्रांच्या घरी जाऊन अभ्यास करत धमाल करायची. पण नाही, घरातनं थेट काय तो मेसेज, नाही बाहेर जायचं नाही, बाहेर पुणे नाहीतर बाहेर रस्ते सुरक्षित नाही. अहो आई बाबा, आम्ही जर का बाहेर पडलोच नाही, जगाशी खेळलो तर पडलोच नाही तर मग मला कसं कळणार. आणि वरनं आम्ही होमवर्क बघायला मेसेज मोबाईल घेतला तर लगेच मम्मीचा रडार येतो आणि बोलतो, मोबाईल ठेव, दिवसभर गेम खेळत असतो. अगं मम्मी, मी फक्त मेसेज बघायला मोबाईल घेतला होता. आता ते सोडा. आता आपले सगळे फेवरेट जंक फूडचं नाव ऐकलं की आपल्या तोंडाला पाणी येतं. बर्गर, पिझ्झा, फ्राईज. पण आमच्या घरात त्याला विष असं घोषित केलेलं आहे. सगळे आमच्या घरात आई बाबा दोघं पण म्हणतात हे खाल्ल्याने पोट खराब होतं. अहो तुम्हाला सांगतो, मी त्या दिवशी आईला सांगितलं, आई आज आपण पिझ्झा ऑर्डर करूया का. आई काय म्हणाली माहितीये, अरे बाळा, आपण बाहेर न खाल्लं तर तुझं पोट खराब होईल, मी घरीच गव्हाचा पिझ्झा बनवते. आता मम्मीला पण सांगणार की तर गव्हाचा पिझ्झा नसतो, ती पोळी असते ज्याच्यावर ते चीज टाकून देतात. आता त्या दिवशी आणि आताची मम्मी आई पप्पा तर मंचुरियन पण गव्हाच्या पिठाचं आणि दुधी भोपळ्याचं बनवलंय. आणि सांगा मला, ते हॉटेलची चव, त्या हॉटेलची आणि चायनीज गाड्याची चव आपल्या घरी कशी येईल. चांगल्यासाठीच सांगता, तुम्हाला आमच्या आरोग्याची, भविष्याची आणि अभ्यासाची काळजी आहे. पण कधीतरी आमचे मित्र बनून आमच्या बरोबर बोला ना, मोबाईल ठेव सांगताना, चल आज आपण दोघं कॅरम खेळूया असं सांगितलं तर आम्हाला किती छान वाटेल. किंवा आईने जंक फूडला नकार देताना, आज आपण या रविवारी आपण दोघं मिळून काहीतरी छान बनवूया असं बोललं तर आम्हाला किती छान वाटेल. मला माहिती की तुम्ही आमचाच विचार करता, तुम्हाला आमची खूप काळजी आहे. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी मोबाईलच्या आभासी जगापेक्षा आईची माया आणि बाबांचा पाठीवरचा भात खूप हजारो पटीने जास्त मौल्यवान असतं. जंक फूड तुम्हाला जिभेचे चोचले देईल, पण मेथीची भाजी तुम्हाला जगण्याची ताकद देईल. म्हणून सांगतो, आई बाबांचे ओरडणे हे ओरडणे नसून तुम्हाला घडवण्याचे सुवर्ण सूत्र आहे. चला आता जातो मी, नाहीतर माझी आई परत बोलेल, अथर्व खूप झाली बडबड, चला आता अभ्यासाला बस. धन्यवाद.